ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला. ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रिपदाबद्दल केली मोठी घोषणा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून लोकसभेच्या 6 खासदारांनी बंड केल्यानंतर बंडखोरांविरोधात रान पेटवण्यासाठी उद्धव ठाकरे हे सदर खासदारांच्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांनी काल परभणी आणि धाराशिव या मतदारसंघांमध्ये जात तेथील खासदारांवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बंडाबाबत आपली भूमिका मांडली असून सत्तेसमोर शहाणपण चालत नसल्याने आता आम्ही शहाणपण बाजूला ठेवून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी ओमराजे यांनी मंत्रिपदाबाबतही महत्त्वाची घोषणा केली. ओमराजे निंबाळकर हे ठाकरे कुटुंबाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात आहेत. शिवसेनेत 2022 साली पहिलं बंड झाल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले आणि ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदार खासदारांवर ओमराजे यांनी जोरदार निशाणा साधला होता. तसंच निष्ठेपेक्षा काहीही मोठं नसल्याचं ते सांगत होते. मात्र आता ओमराजे यांनीच बंडाचा निशाणा फडकवल्याने त्यांच्यावर राज्यभरातील ठाकरे समर्थकांकडून टीका होत आहे. पैशासाठी आणि मंत्रिपदासाठी ओमराजेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र मी मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचं ओमराजे यांनी काल जाहीर केलं आहे. ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्रिपदाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मला अनेक जण म्हणत आहेत की तुम्ही स्वार्थासाठी आणि मंत्रिपदासाठी पक्ष बदलला आहे, पण मी आज जाहीर करू इच्छितो की मी मंत्रिपद स्वीकारणार नाही. समोरून मला ऑफर आली तरी मी ते नाकारेन, कारण मी माझ्या मंत्रिपदासाठी हा निर्णय घेतलेला नाही. माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मी हा निर्णय घेतला असून कामाच्या माध्यमातून मी टीका करणाऱ्यांना उत्तर देईन, असं मत ओमराजे यांनी व्यक्त केलं आहे. लवकरच मंत्रिमंडळ फेररचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची लवकरच फेररचना होणार असल्याची चर्चा आहे. यावेळी महाराष्ट्रातील काही विद्यमान मंत्र्यांचा पत्ता कट होणार असून काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे यांच्यासह ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यातील ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःच आपण मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचं जाहीर केल्याने आता शिवसेनेकडून कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पक्षातील बंडखोरांविरुद्ध ठाकरे यांच्या दौऱ्याचा प्रभाव कसा ठरेल याबाबत तुमचे विचार काय आहेत? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.